गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 2 शिष्य दीपकाख्यानम नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री भक्त तारावा लागे अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावयासी. श्री सद्गुरु चरित्र आपल्या समोर कोणी आणलं तर संदीपकाने एवढी काही प्रार्थना केली प्रत्येक देवतेची, प्रत्येक त्रिदेवांचं पण, देवींचं सुद्धा आराधना केली, देवांची सुद्धा आराधना केली, श्री गणेशाची पण आराधना केली. तेव्हा आपल्या समोर सद्गुरु चरित्र आलं. सद्गुरु चरित्र म्हणजे नेमकी काय, तर सद्गुरु चरित्रामध्ये सद्गुरु कोण आहेत, तर सद्गुरूच्या मंत्रातच सद्गुरूची ओळख आहे. सद्गुरु साक्षात परब्रह्म. सद्गुरु कोण आहे, तर सद्गुरु साक्षात परब्रह्म आहे. म्हणून संदीपक सांगतात भक्त तारावया लागी. कोण भक्तांना तारण्यासाठी आलेला आहे, तर नृसिंह सरस्वती. कारण नृसिंह सरस्वती कोण आहे, त्रयमूर्तीचा अवतार आहे ना, त्यांचाच अवतार आहे. अवतार त्रयमूर्ती जगी सदा ध्याती अभ्यास योगी भवसागर तारावयाशी. अभ्यास योगी सदा त्यांच्या मनात एकच निजध्यास असतं की आपल्याला भवसागर म्हणजे काय, या पृथ्वी तलावर जेवढे मनुष्य आहेत ते जर त्यांच्या चरणी गेले तर त्यांना सद्गती देण्याचं त्यांना अधिकार आहे. बघा, आपण जर त्यांच्या चरणी नम्र गेले तर त्यांना आपल्याला सद्गती देण्याचा अधिकार आहे. ऐसा श्री सद्गुरु कृपा सिंधू भक्तजनां सदा वरदू. अखिल सौख्य श्रियानंदू देता होय शिष्य वर्गा. सद्गुरु कसा आहे, कृपा सिंधू. सिंधू काय आहे, एक नदी, सिंधू नदी आहे ना, कृपा सिंधू आहे. कसा आहे, नदी समान. बघा, नदीचं पाणी जर पिलं आपण तर आपल्याला कसं असतं, सुख समृद्धी समाधान मिळतं. तसंच सद्गुरू आहे. सद्गुरूचं श्रवण केलं तर आपल्याला सुख समाधान समृद्धी मिळते. भक्तजनांचा सदा वरदू म्हणजे जे भक्तजन आहेत, जे त्यांच्यावर प्रेम करणारे. भक्त म्हणजे काय, देवावर प्रेम करणारा देवाचा भक्त, सद्गुरूवर प्रेम करणारा सद्गुरूचा भक्त. बरोबर. आता देवावर प्रेम करणं म्हणजे काय, देव काय म्हणतो. बघा, काही जर असे लोक असतात की देवाच्या इथे जातात, त्यांना वेळेवर दर्शनासाठी जातात, पण देवाच्या इथं जातात तरी पण ते बाहेर असे काही कर्म करतात की इतरांना खूप दुखवतात. सांगा, ते देवाला जर आवडत नाही तर तो देवाचा भक्त होऊ शकतो का, नाही. तसंच सद्गुरूचे, तसंच मग देवावर प्रेम करणं म्हणजे काय, देवाचे गुण घेणं. तसंच सद्गुरूवर प्रेम करणं म्हणजे काय, सद्गुरूचे गुण घेणं. सद्गुरू काय देतात श्रवणामध्ये ते घेणं. तर सद्गुरू प्रेमनं तरच सद्गुरूचा भक्त होतो, नाही तर सद्गुरूचा भक्त होत नाही. बरोबर. आपण नुसते जाणार, आपण श्रवण करणार, पण त्याचं पाळनच केलं नाही तर काय, तर आपण भक्त होतो का सद्गुरूचा. सद्गुरू कशासाठी आहे, तर सद्गुरू हा मार्ग दाखवतो. बघा, काही लोक देवाला बघण्यासाठी, देवाला भेटण्यासाठी चांगल्या मार्गातून जात नाही, काटेरी मार्गातून जातात. पण सद्गुरू काय म्हणतो, ते काटेरी मार्ग काटे काढतो पूर्ण त्याच्या पायातले आणि त्याला चांगला मार्ग दाखवतात की इथून देवाला भेट. देव जवळच दाखवला, तेवढ्या लांब जायची गरज नाही. मनुष्याच्या एवढ्या जवळ आहे देव की तो नुसता असं स्मरण ध्यान जर केलं
तर त्याला ऊर्जा मिळते त्या देवाची. पण मनुष्य तेवढा ध्यान करायला मागत नाही. सद्गुरूंनी हा मार्ग दाखवला. सद्गुरू म्हणते, तू काशीला जातोस, ट्रेन मिळाला तर बऱ्या, कंबर दुखायला, हे दुखायला, ते दुखायला, पाय दुखायला, तरी पण गेलं काशीला, चांगलं उत्तम आहे. बघा, भाग्य उजळतं. तीर्थयात्रा केली, भाग्य उजळतं आपलं. का? कारण आपल्या सगळी सोच कुठे असते? तीर्थयात्रेमध्ये. आपण ह्या देवाचं दर्शन घेऊ, मनामध्ये ते चिंतन असतं. तसंच सद्गुरूला जेव्हा भेटायला जातो ना, तेव्हा मनामध्ये चिंतन असतं, तेव्हा सद्गुरू प्रसन्न होतो. काय सांगितलंय? ऐसा सद्गुरू कृपा सिंधू भक्तजनां सदा वरदू. भक्तांचा सदा वर देणारा वरदू, अखिल सौख्य श्रियानंदू देता होय शिष्य वर्गा. म्हणजे बघा, काही असं म्हणतात की आम्हाला सद्गुरू भेटला ना, आमच्याकडे धनसंपत्ती वाढली, असं आपण बोलतो. पण वाढणाऱ्याची वाढते, प्रत्येकाची वाढत नाही. हे एक मुख्य वैशिष्ट्य ज्याच्या कारणात असते की जर भाग्यलक्ष्मी आहे ती कुठेतरी रुकली, पण त्या भाग्यलक्ष्मीला परमपुरुषाचा स्पर्श झाला. परमपुरुष म्हणजे सद्गुरू. त्याचं दर्शन आहे, स्पर्श नाही. स्पर्श झाला तर ती भाग्यलक्ष्मी कशी उजळून निघते, भाग्य देते ताबडतोब. म्हणजे सांगितलं नाही तर काय सांगितलंय? अखिल सौख्य श्रियानंदू देता होय शिष्य वर्गा. त्याच्या भक्तां कैचे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धनधन्यादी गोधन अष्टैश्वर्य नांदती. म्हणजे सद्गुरू असा आहे नृस्य सरस्वती, जो त्रैमूर्तीचा अवतार आहे. त्यांचे जे भक्त आहेत ते त्यांच्यावर पूर्णपणे प्रेम करणारे. बघा सद्गुरू कसा आहे. कारण सद्गुरू असा आहे, त्यांनी शिष्याकडून काही मागितलं नाही. मला धन दे, काय मला पैसा दे, मला हे दे, ते दे, काहीच नाही. फक्त सेवा करायला आलेला आहे, असाच तो सद्गुरू. लोभ नाही त्याला कसला. त्याला एकच की पृथ्वीवर हा मृत्यूलोक आहे, मृत्यूलोकामध्ये सद्गुरू आलं, एवढा काही चांगला सुगम मार्ग दाखवतो परमार्थाचा. का तर जो जन्म आहे हा जन्म म्हणजे बघायला गेला तर खूप वेदनादायक असतो. मनुष्याचा जन्म, पृथ्वी तलावरचा जन्म, हा वेदनादायक जन्म सोडवण्यासाठी सद्गुरू आलेले असतात. त्याच्यामुळे त्याच्याकडे लोभ नाहीये, कुठली आस नाहीये. त्याला एकच ध्यास, फक्त माझ्या भक्तांना सोडवण्याचा प्रयत्न करतो, एवढाच. त्याला म्हणतात सद्गुरू. पण बघा, त्यांच्या भक्तांमध्ये कैचे दैन्य. आता नुसतंच सोडवतील का? त्यांना जे लागणार आहे, भक्तांना काय काय लागतो? नामस्मरण करण्यासाठी पोटाचं पोट भरावं लागतो की नाही, तरच नामस्मरण करू शकतो. मग त्यांना काही जे त्यांच्या इच्छा असतील, श्रीमंतीचं, पैशांच्या बाबत किंवा काही बाबत त्यांचे दैन्य. एखादा गरीब आहे, सद्गुरूकडे आला, सद्गुरूच्या दर्शनानेच त्याचं वैभव तिकडे भरत असतो. जसं सुदामा हा गरीब होता आणि राजाकडे गेला. कोणाकडे? राजा कोण होता? प्रत्यक्षात भगवंत होता. राजाकडे गेला, तो ब्राह्मण होता म्हणून राजाने त्याचे पाय धुतले. पण नुसते राजाचा स्पर्श त्याच्या पायाला लागलं, त्याचा गाव तिकडे श्रीमंत केला. बघा, राजाचा स्पर्श, राजाला थोडीशी भेट दिली पोह्यांची, आहे ना, तो पण भक्तच होता ना त्या राजाचा. राजा कोण होता? प्रत्यक्ष भगवंत. नुसती भेट दिली पोह्यांची, त्याच्या घरात लक्ष्मी मोहरांनी भरलेली. बघा, म्हणजे दर्शनी स्पर्शाने काय काय मिळतं.
पण दैन्य सांगितलं ना, त्यांच्या भक्तांचे कैसे दैन्य अखंड लक्ष्मी परिपूर्ण धन्या धन्यादी गोधन अष्टश्वर नांदती. कोणाकडे अष्टश्वर नांदतात? तर त्यांचे जे भक्त असतात त्यांच्याकडे, सद्गुरूचे भक्त असतात त्यांच्याकडे. एवढं लक्ष. आयशे म्हणे सिद्ध मुनी ऐकोणे विनवी नामकरणे आम्ही असतो सदा ध्यानी तया सद्गुरु यतीचे. आयशे म्हणे सिद्ध मुनी. सिद्ध मुनी कोण? सद्गुरु. ऐकोणी विनवी नामकरणे. ऐकून विनवतो नावाने आम्ही असतो सदा ध्यानी तया सद्गुरु यतीचे. तोच म्हणतो मुनी ज्यांच्या समोर, त्या भक्तासमोर तो सद्गुरु वेश पकडून आलेला आहे, तो म्हणतो आम्ही त्या सद्गुरूच्या सदा ध्यानीच असतो, असं सांगतात त्या भक्ताला. ऐशी कीर्ती प्रीत ख्याती सांगतशे सिद्ध यती वंशवंशी तुझ करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहू. मग तो भक्त पण म्हणतो की ऐशी कीर्त ब्रीद ख्याती, चार बाजूला तुझी कीर्ती उडली समजलेली आहे. तो यती सांगतो सिद्धाला, वंश करीतो भक्ती, आमच्या वंशामध्ये तुझीच भक्ती करतात सद्गुरूची. बघा, वंश की मला आत्ता नाही भेटला, तो मुलांना सांगतो की आपल्याला सद्गुरू भेटायला पाहिजे, म्हणून मुलं पण सद्गुरूची पूजा करतात, ध्यान करतात. त्यांना भेटलं नाही, तो त्यांच्या मुलांना सांगतो की आपल्याला सद्गुरू मिळाला पाहिजे. त्यांचे मुलं पण सद्गुरूचं ध्यान करतात, त्यांना नाही भेटलं त्यांच्या मुलांना सांगतो. असं ध्यान करून करून त्यांना समोर 4थ्या 5व्या पिढीला सद्गुरू समोर येतात. बघा किती भक्ती असेल हो. असंच सद्गुरू आहेत का? कोणाला सद्गुरू जर भेटत असतील तर सद्गुरू असेच नाही भेटत. वंश पारंपरी वंशवंशी करीतो भक्ती कष्ट आम्हा केवी पाहे. बघा, तू तारका आम्हाशी म्हणून माते भेटलाशी संहार करुणी संशयाशी निरोपावे स्वामिया. त्या सिद्धालाच म्हणलं की तुम्हीच तारणारे आहात, की एवढं त्यांनी ओळखलं त्या भक्तांनी की हेच सद्गुरू आहेत आणि तुम्ही तारण्यासाठी आलेले आहात, म्हणून आम्हाला भेटलात. संहार करुणी संशयाशी, संशयाचा आम्ही संहार करू शकतो. निरोपावे सौम्या. बघा, एखाद्याला कशाबद्दल संशय असेल तर सद्गुरू म्हणतात त्याचा संहार करा. तू तारका आम्हाशी म्हणून माते भेटलाशी संहार करुणी संशयाशी निरूपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयवेळी ऐक शिष्य स्तव ममोळे. श्री सद्गुरु कृपा सूक्ष्म स्थळी भक्तवत्सल पर्येसा. श्री सद्गुरु कृपा होय ज्यास दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्याशी वश्य कळी काळाशी जिंके नर. बघा, सिद्ध म्हणतोय त्या भक्ताला, ऐक शिष्या स्तव मौळी. मस्तकावर जटा असलेला सद्गुरू, बघा जटा धारण करून आलेला आहे. जटा कोणाच्या आहेत? शंकराच्या. प्रत्यक्षात सद्गुरू जो भूतळावर येतो ना, तो शंकराचाच अवतार असतो, त्रिदेवांचा एक अवतार असतो, म्हणून त्याला म्हटले शुद्ध सत्व. सद्गुरु कृपा सूक्ष्म स्थळी, ज्याच्यावर सद्गुरूची लहान थोरांवर म्हणजे सूक्ष्म स्थळी लहान थोरांवर जी कृपा असते सद्गुरूची, भक्तवत्सल पर्येसा. एवढी कृपा दृष्टी असते की सद्गुरु कृपा होय ज्यास दैन्य कैसे दिसे त्यास. सद्गुरु कृपा एकदा झाली की त्याच्या घरातलं दैन्य हळूहळू निघून जातो. आणि ही सत्य परिस्थिती आहे.
समस्त देव त्याशी वश्य कळी काळाशी जिंकेणार. बघा, सद्गुरूची भक्ती जर असेल तर सगळे देव त्याच्या वशमध्ये येतात. हे कशावरून आहे? तर ह्याच्या पुढे दिलेलंच आहे, अध्याय तुमच्याकडे समोर येणारच आहे. बघा, सद्गुरु कृपा एवढी असते की दैन्य त्याच्या घरात नसतेच, गरिबी नसतेच. प्लस समस्त देव त्याशी वश्य असतात. सगळे देव त्याला त्याच्या वशमध्ये होतात. कारण सद्गुरूची भक्ती आणि सद्गुरूची कृपा असेल, सगळे देव त्या भक्ताला समोर द्यायला येतात. कळी काळाशी जिंके नर. आणि नर जो आहे, नर म्हणजे भक्त, कळीला पण जिंकतो, काळाला पण जिंकतो. आणि कारण सद्गुरूची भक्ती एवढी आहे ना, तर काळाला सुद्धा तो हरवतो. पण सद्गुरूची भक्ती तेवढी करायला पाहिजे. अखंड त्याचं ध्यान. बाहेर जा, संसारात जा, त्याचं ध्यान कर. संसार करताना काय पण पाणी भरताना त्याचं ध्यान करा, सद्गुरूचं. कपडे धुताना सद्गुरूचं ध्यान करा. भांडी घासताना सद्गुरूचं ध्यान करा. जेवताना पण सद्गुरूचं ध्यान करा. मार्केटला जाताना सद्गुरूचं ध्यान करा. जॉबला जाताना सद्गुरूचं ध्यान करा. ह्याच्यातच भक्ती होते. बसायलाच पाहिजे असं काही नाही. श्री सद्गुरु कृपा होय ज्यास, दैन्य दिसे कैसे त्यास, समस्त देव त्याशी वश्य कळी काळाशी जिंके नर. ऐशी वस्तू पूजनी दैन्यवृत्ती सांगशी झणी, नसेल दृढ तुझे मनी, म्हणून कष्ट भोगी तशी. सद्गुरू म्हणतात त्याला की ऐशी वस्तू पूजिनी, अशी वस्तू पूज की दैन्यवृत्ती सांगशी झणी. दैन्य तुझ्या घरातून लगेच बाजूला होईल. तुझ्या वास्तूतून जी गरीब आहे ती लवकर 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 जाईल, बाजूला होईल. नसेल दृढ तुझे मनी, दृढ निश्चय जर नसेल तुझ्याकडे, दृढ निश्चय नाही, म्हणून कष्ट भोगी तसे. बघा, दृढ निश्चय असेल तर लगेच दैन्य बाजूला होतो. सद्गुरूवर दृढ निश्चय पाहिजे, तर दैन्य ताबडतोब बाजूला होतो. पण सद्गुरू जर निश्चय नसेल तर काय म्हणतो सद्गुरू? म्हणून कष्ट भोगी तसे. म्हणून तुला कष्ट आहेत. कष्ट म्हणजे साधारण नाहीये. बघा, साधारण आहेत का? एखाद्या मोळ्या विकणाऱ्याला विचारा कष्ट काय असतात. एखाद्या शेतकऱ्याला विचारा कष्ट काय असतात. शेतकरी किती कष्ट करतो अन्नधान्य पिकवण्यासाठी. पाऊस जास्त पडला, अपार कष्ट होतात त्याला डबल. पाऊस पडलाच नाही, त्याहून कष्ट. पाऊस मर्यादित असला तर बरोबर त्या कष्टाचं फळ मिळतं. असं असतं. जो कष्ट करतो त्याला विचारा काय कष्ट असतात. म्हणून सद्गुरू सांगतात, त्रयमूर्ती सद्गुरू श्री सद्गुरू म्हणून जाणे जे निर्धार देऊ शके अखिल वरू. एक भावे भजावे, एक भावे एक निश्चय आणि सद्गुरूचं भजन कर. ध्यान पकड. सद्गुरू कोण आहे? सद्गुरू कोण आहे? विश्वाचा मालक आहे. जो परब्रह्म आहे ना, तोच सद्गुरू आहे. सद्गुरू म्हणजे जो परब्रह्म आहे तोच सद्गुरू आहे. त्रिदेवांचा अवतार. बघा, त्रिदेवांचा जो अवतार, त्रिदेवांना ज्याने निर्माण केलं तो सद्गुरू. तोच सद्गुरू पृथ्वी तळावर आले, कारण त्याची ओळख त्यालाच द्यायची आहे. देव त्याच्या उदरातून बाहेर आले, देवाना ज्याने जन्म दिला. आता देव ईश्वर कोण आहे तर तेच ओळख सांगायला त्याला पृथ्वी तलावर यावं लागलं. कारण का? देवांना पण कुठेतरी कष्ट आहेत, होतात की नाही? तर मनुष्याला किती कष्ट.
देवांना जर कष्ट होतात तर मनुष्याला किती कष्ट सांगा. मग मनुष्याला देवांच्यापेक्षा कितीतरी कष्ट भोगावे लागतात. हेच कष्ट कमी करण्यासाठी, त्यांना सद्गती देण्यासाठी तो पृथ्वी तळावर येतो. पण आपण त्याचं ध्यान दिलं तर आपल्याला समजतं. एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी, राखे श्री सद्गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांशी. बघा, एखाद्या वेळा जर श्रीहरी म्हणजे विष्णू कोपला भक्तावर, किंवा त्रिपुरारी म्हणजे शिवशंकर कोपला भक्तावर, तर त्याला सद्गुरू राखतो. सद्गुरू काय करतो? राखतो. त्या देवांचा कोप सद्गुरू काढतो. बघा, सद्गुरूच्या मध्ये किती ताकद आहे. आपुले भक्तजनांशी. बघा, पण आपण कोपे एखादाशी रक्षू न शके ओम केशी, अथवा विष्णू परियेशी रक्षू न शके अवधारी. सद्गुरू सांगतो त्याला भक्ताला, जर कोपलो ना कोणावर, तर त्याला कोणी राखू शकत नाही, दया नाही करू शकत. बघा, सद्गुरू जर कोपला तर त्याच्यावर देव दया नाही करू शकत. पण देव जर कोपला तर सद्गुरू दया करतो. लक्षात ठेवा. म्हणून भक्ती असावी सद्गुरूशी. सद्गुरू म्हणजे आपल्याला मार्ग देणारा. कुठला मार्ग देणारा? तर परमार्थाचा. आपण कोपे एखाद्याशी रक्षू न शके ओमकेशी, अथवा विष्णू परेशी रक्षू न शके अवधारी, ऐशे ऐकोणी नाम करणी, लागे सिद्धाच्या चरणी. बघा, हे ऐकलं कोणी? नाम करणी. भक्तांनी ऐकलं, त्याच्या समोरच सांगितलं, ऐकलं भक्तांनी, आणि ताबडतोब त्या सिद्धाच्या चरणी लागलं. तो सांगते हो त्याची ओळख, म्हणजे त्याची ताकद किती आहे, तो भक्ताला सांगतो. म्हणून भक्त लगेच त्याच्या चरणाशी लागतो, पाया पडतो. विनवी तसे कर जोडणी, दोन हात जोडून विनंती करतो, भाव भक्ती करून या. भाव भक्ती त्याचं स्तवन करतो सद्गुरूचं, की तूच तारणार आहेस, हे सगळं बनवणारा तूच आहेस. तू जर एके झटक्यात बोललास हे नष्ट तर नष्ट होणार. तू जर हे झटक्यात बोललास हे तारणार तर तारणारच. तोच तारणारा आहे, तो सद्गुरू आहे, तो परब्रह्म स्वरूप आहे. त्याची स्तुती केली कोणी? त्या नामकरणीने, म्हणजे त्या भक्तांनी स्तुती केली. स्वामी ऐशी निरूपिती संदेह. बघा, पुढे सांगतात, स्वामी ऐशी निरूपिती संदेह होतो माझे चित्ती, श्री सद्गुरूची केवी झाली त्रैमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. स्वामी ऐशी निरूपिती संदेह होतो माझे चित्ती. त्या भक्ताला संदेह होतो, संशय येतो. काय म्हणतो? कोणाला सांगतो? स्वामी. स्वामी म्हणजे कोण? सद्गुरू. सद्गुरूला म्हणतो की मला निरूपण द्या. माझ्या मनात असा संदेह येतो की सद्गुरूची केवी झाली त्रैमूर्ती. श्री सद्गुरूची केवी झाली त्रैमूर्ती. सद्गुरूचं त्रैमूर्ती कसं काय झालं? ब्रह्मा विष्णू महेश्वर. म्हणजे जो सद्गुरू आहे तो परब्रह्म आहे. मग त्याची त्रैमूर्ती कसे झाले हे सांगतो सद्गुरू. पुढे सांगतात, आणि का तुम्ही निरूपली ती विष्णू रुद्र जरी कोपिती, राखो शके श्री सद्गुरू निश्चिती, श्री सद्गुरू कोपलिया न राखे कोणी, हा बोल असे कवणाचा कवणशास्त्र पुराणीचा, संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय. हा पण माझ्या मनात संदेह आहे. काय सांगितलं? तुम्ही निरूपण दिलं आता, विष्णू रुद्र जरी कोपतो, राखे न सके सद्गुरू, राखो शके श्री सद्गुरू.
विष्णू जरी कोपला तरी सद्गुरू राखतो, महेश्वर जरी कोपला तरी सद्गुरू राखतो, पण सद्गुरू जर कोपला तर कोणी राखू शकत नाही. ह्याचं पण मला निरूपण द्या. बघा, म्हणजे त्याच्या मनात जे संदेह होतं ते त्यांच्या समोर मांडले. कोणासमोर? सद्गुरू समोर. मग हा बोल कोणाचा आहे? तुमच्या जर तो मुखातून निघाला, मग हा बोल कोणाचा आहे? म्हणतो तो कोण म्हणतो? भक्त म्हणतो. मग तुम्ही जर निरूपण दिलात तर माझा मन कसा होईल? दृढ. माझ्याकडे निश्चय, एकदम 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 निश्चय प्राप्त होईल की हा सद्गुरू, आणि ह्यालाच मी शरण जातो ना, तो सद्गुरूच आहे. हा निश्चय प्रत्यक्षात प्राप्त होईल, असा तो मनुष्य म्हणतोय. मनुष्य म्हणजे दास म्हणतोय, भक्त म्हणतोय. येणे परी नामकरणी सिद्धाशी पुषे वंदुनी कृपानिधी संतोषिनी सांग तसे पर्येसा. तो वंदन करून एकदम हात जोडून सद्गुरूंना बोलतोय, नृस्य सरस्वतींना म्हणतोय, त्या सिद्धाला म्हणतोय, वंदन करून म्हणते कृपानिधी संतोषिनी, म्हणजे तू कृपानिधी आहेस, आनंदाने मला सांग. म्हणजे एकदम आनंदाने तो बोलतो त्याला की तू कृपानिधी आहेस, तूच मला सांगशील, तूच मला निरूपण दे कायच आहे ते. सिद्ध म्हणे शिष्याशी, सिद्ध आता बघा प्रत्यक्षात नृस्य सरस्वती म्हणतात, तुवा पुसिले आम्हाशी वेद वाक्य साक्षीशी सांगेन ऐक एक चित्ते. तुम्ही मला पुसलत ना, तुम्ही मला विचारलत ना, पुसलत म्हणजे काय? मला विचारलत ना, वेदवाक्याशी, वेदवाक्य साक्षीशी सांगेन ऐक एक चित्तेशी. बघा, तुम्ही जे विचारलत की नाही, तर मी वेदांसहित सांगणार आहे. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्याची पासाव पुराण अष्टादश विख्यात. वेदचारी उत्पन्न, 4 वेद उत्पन्न आहेत. झाले ब्रह्मयाचे मुखे करून, हे जे 4 वेद आहेत ते ब्रह्माच्या मुखातून आलेले आहेत. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्याची पासाव पुराण. ब्रह्मदेवापासूनच जे पुराण आले, अष्टदश विख्यात. अष्टदश म्हणजे 18 पुराण. कोणाच्या मुखातून? प्रत्यक्षात ब्रह्माच्या. कोणाकडे वेद दिले? ब्रह्माकडे वेद दिले. त्याच्यातूनच, त्याच्यापासून 18 पुराण निघाले. म्हणजे त्याच्यातूनच जन्माला जे आले, घातले, त्यांच्यातूनच. म्हणजे प्रत्यक्षात मूळ कोण आहे? ब्रह्मापासून. जे 18 पुराणांचा जो मूळ आहे तो ब्रह्मापासून आले बाहेर. म्हणजे वेदांपासून 4 वेद उत्पन्न केले. तया अष्टदशात ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. त्या 18 पुराणांमध्ये, अष्टदशात म्हणजे 18 पुराणांमध्ये ब्रह्मवाक्य असे ख्यात. ब्रह्मवाक्य जे आहे ते विश्वविख्यात आहे, त्यालाच नाव दिलं ब्रह्मवैवर्त पुराण. तो पूर्ण त्रिभुवनामध्ये प्रख्यात आहे. त्रिभुवन म्हणजे काय? वैकुंठ. बघा, त्रिभुवन म्हणजे ब्रह्मलोक, वैकुंठलोक, शिवलोक, हे लोक त्रिभुवन. पृथ्वी नाही म्हटलं इथे. आता त्याचा पुढचा म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होतो. त्याचे पुढचे भाग आपल्याला पुढे मिळतील. तिथपर्यंत इथेच आपण सद्गुरूचं थोडंसं एंडिंग म्हणजे ध्यान करूया सद्गुरूचं, की असंच आम्हाला पुढे पुढे सद्गुरूंनी द्यावं. कारण सद्गुरूशिवाय कोणीच देऊ शकत नाही आपल्याला. काय ब्रह्म कशाचं? बघा, 18 पुराणांचा
कसा जन्म झाला हे आपल्याला माहिती नव्हतं. 18 पुराणांचा जन्म कसा झाला हे सद्गुरूच सांगतात प्रत्यक्षात. तर हेच पुढे पुढे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे समजू द्या, येऊ द्या, तर त्याचं पुढचं पुढे आपण व्हिडिओमध्ये देणार आहोत. सद्गुरूच देतील आपल्याला, आपण कोणीच नाही. आपल्याला फक्त बोलतात ना, बटन लावला की लाईट येते, तसं आपल्याकडे आहे. त्यांनी बटन लावला सद्गुरूंनी की आपल्याकडे लाईट येते, तसंच आहे ते. कारण सद्गुरू व्यतिरिक्त या पृथ्वी तळावर काहीच नाही. सद्गुरू नसेल तर पृथ्वी कशी आहे? एक शोकाकुल सागर आहे. मग जर त्या शोकाकुल सागराला तारायचं असेल तर सद्गुरू पाहिजे. जय सद्गुरू, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.